कोकणमध्ये गेलो तर येथील समुद्र किनारपट्टी मोहित करणारी आहे. याशिवाय येथे अनेक ऐतिहासिक स्थळ सुद्धा आहे. या ऐतिहासिक स्थळापैकी एक स्थळ म्हणजे सिंधुदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या अनेक पराक्रमाने गाजलेलं सिंधुदुर्ग हे जगात आगळंवेगळं स्थळ आहे. 17व्या दशकात छत्रपती शिवरायांनी अरबी समुद्रात किल्ल्याची निर्मिती केली. वास्तुशिल्पकलेचा हा उत्कृष्ट नमुना म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आहे. या ऐतिहासिक स्थळाचं खास वर्णन आपल्या शैलीतून केलंय जगविख्यात कविवर्य उज्ज्वल अग्रवाल यांनी. बघूया काय म्हणतायत. मित्रांनो नमस्कार, आपलं स्वागत आहे. आम्ही महाराष्ट्रातले वेगवेगळे पॉईंट्स जे ऐतिहासिक आहेत त्यांचं दर्शन आपल्याला घडवण्यासाठी आम्ही आज इथं आहोत. आम्ही मालवणच्या किनारपट्टीवर आहोत. मालवण एक ऐतिहासिक आहे. त्याचं महत्त्व जे आहेत ना आगळं वेगळं आहे. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला हे नाव जर ओटावर येतं आहे ना तर अक्षरशः अंगाला शहारे येतात. छत्रपती शिवरायांनी 17व्या दशकात हे बांधलेला हा तटबंदी किल्ला आहे. याला वेगळं महत्त्व आहे. निळं पाणी, निळंशार पाणी इथं आहे मित्रांनो खरंच. आणि पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या सैन्यांपासून वाचवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी हा जो किल्ला बांधला होता. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला आपण इथं बघतोय छत्रपती शिवरायांची भव्य दिव्य मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळते. आणि आतमध्ये जर गेलो तर छत्रपती शिवरायांनी एवढा जबरदस्त किल्ला इथं निर्माण केला आहे. वास्तुशिल्प हे अप्रतिम आहे. तटबंदी आहे. कोणाची हिंमत नव्हती आणि म्हणूनच गरजा महाराष्ट्र माझा या पद्धतीचं या सिंधुदुर्गला पाहिल्यानंतर बघायला मिळतं आहे. आज याच किल्ल्याचं नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन देण्यासाठी माझ्यासोबत भारतातील एक जबरदस्त कवी आणि त्या आपल्या काव्यात्मक याच्यातून काय सांगतील उज्ज्वल अग्रवाल. तुम्ही काय? सबसे पहले तो मैं इस पवित्र माटी अंचल में छत्रपति शिवाजी महाराज को इन शब्दों में नमन करता हूँ, इन शब्दों में प्रणाम करता हूँ कि माटी के जर्रे जर्रे में जिसने फूंक दी जान है, माटी के जर्रे जर्रे में जिसने फूंक दी जान है, वीरों में वीर वीर शिवाजी वीरता की पहचान है, जीजा माता और पिता शाहजी की बहादुर जो संतान है, उस मर्द मराठा वीर शिवाजी को उज्जवल करता कोटि कोटि प्रणाम है, उज्जवल करता कोटि कोटि प्रणाम है। मैं इस माटी से, इस वीर शिवाजी की भूमि से महाराष्ट्र के युवाओं को एक ही संदेश देना चाहता हूँ कि छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज हमारे आदर्श होना चाहिए, हमारे आइकॉन होना चाहिए। लेकिन मैं बहुत ही दुख के साथ कहता हूँ आज मेरे महाराष्ट्र का युवा इन वीर पुरुषों को भूलकर केवल फिल्मी सितारों को अपना आइकॉन मानने लगा है, अपना आदर्श मानने लगा है। सर, पिछले दिनों एक मूवी आई थी, उसका एक डायलॉग बहुत प्रसिद्ध हुआ। कौन सा था वो? ये पुष्पा नहीं, ये पुष्पा झुकेगा नहीं साला। लेकिन मैं कहता हूँ आज हमारे देश का युवा आज जो कि 350 करोड़ रुपए लेकर चंदन की तस्करी करता है, उस अल्लू अर्जुन को अपना आइकॉन मानने लगा है। तब जाकर मैं अपने महाराष्ट्र के युवाओं को यही संदेश देना चाहता हूँ कि 350 करोड़ रुपए लेकर चंदन की तस्करी करने वाला वो अल्लू अर्जुन तुम्हारा आइकॉन नहीं होना चाहिए, बल्कि आज से 350 साल पहले केवल 33 साल की उम्र में औरंगजेब के सामने छाती ठोककर ये संभाजी झुकेगा नहीं कहकर औरंगजेब को उसकी औकात याद दिलाने वाला वो संभाजी राजा हमारा आइकॉन होना चाहिए, हमारा आदर्श होना चाहिए। बस इतना ही मैं महाराष्ट्र के युवकों से कहना चाहता हूँ। मित्रांनो, या किल्ल्याचं जे सिंधुदुर्ग किल्ल्याचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते वेगळं आहे. 3000 कुशल कामगारांनी हा किल्ला त्यावेळेस निर्मित केला आहे. अतिशय वास्तुशिल्प जे आहे ना या समुद्राच्या मधामध्ये, अरबी समुद्राच्या मधामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. त्यावेळचं वास्तुशिल्प किती जबरदस्त असेल. छत्रपती शिवरायांचा जो एकंदरीत आपण त्यांचं जे डोकं आहे कशा पद्धतीनं चाललं असेल. आज अनेक धुरंधर इथं आलेत, पोर्तुगीज, इंग्रज अख्ख्या आलेत, पण या किल्ल्याला साधा धक्काही ते लावू शकले नाही. याला म्हणतात छत्रपती शिवराय. शिवरायाला आम्ही शतशः नमन करतोय. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, सिंधुदुर्ग.